मुझक्किर मौलाना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल इथून मात्र अगदी डॉट बॉलच पाहायला मिळाला. त्यानंतर संदीप दादा मिनमिने यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. मी ऋषी मोरे यांनाच विनंती करेन की आपल्या शुभाशय हा सन्मान या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. धावसंख्या अकाउंट अजून ओपन झालं नाही आहे. बॅटिंग करत असताना स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमचं सॅकिंग एनवरती गणेश रसाळ आपल्याला पाहायला मिळतात. व फुलटॉस बॉल दिशा दिली फक्त बॉलला. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार इनफिल्डच्या वरून खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग करतात. इनफिल्ड ज्यावेळी 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं ना त्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते गणेश रसाळ यांचे. आणि तसा स्ट्रोक आता त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल खऱ्या अर्थानं गोलंदाजाला थोडासा सन्मान दिला. गोलंदाजाची शैली ओळखली कशा पद्धतीनं बॉल डिलिव्हर करतात. परंतु सेकंडच बॉल जो लोअर फुल टॉस होता बरोबर पायावरती येत होता त्याला मात्र चौकारामध्ये तब्दील केलं. हो पुन्हा एकदा आपण पाहताय पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा बॉल पायावरती आदळलाय. परंतु पंच इथून सांगतात की नॉट आउट आहे. लेग बॅटची एक धाव इथून धावफलकावरती ॲड होईल. एका दाब्यानं जर पाहायला गेलं तर धावफलक आता जाऊन पोहोचतं ते मात्र 5 वरती. हा नक्कीच दुर्बा 11 सावले टीम आपण कुठे जाऊ नका कारण की लॉट्समध्ये देखील आपण तसं मेन्शन केलेलं आहे. हो दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय बॅकफिटला येऊन खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टर उडवायचा होता. परंतु पाडमध्ये इतकी गॅप होती की बॉल सरळ जाऊन एस्टांवरती आदळला. आणि इथून पहिली विकेट येते स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमची. फलंदाज बाद होईल हर्षद. आपण लॉट्समध्ये देखील मेन्शन केलंय विनर वर्सेस विनर अशी नेक्स्ट मॅच होईल. त्याच्यामुळे दुर्वा 11 सावले टीम आपण कुठेही जाऊ नका. याच्यातील विनिंग टीम आपल्याबरोबर सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेच खेळेल. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय युवा टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याचं नाव देखील आपण पाहताय युवाचं. तो मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती छोटा आहे परंतु धमाका काय असेल तो ब्लास्ट काय असेल ते पाहावं लागेल. मुझक्किर मौलाना निघालेत पुन्हा एकदा. हो फुलाडेंचा बॉल बरोबर चॉप केलाय. अफजल ठिवाले ना केली आहे डायरेक्ट हिट. आणि ज्या वेळी आपण पाहताय डायरेक्ट हिट होतं त्यावेळी मात्र फलंदाजाचं काम त्या ठिकाणी तमामच होत असतं आणि ते काम तमाम केलं आहे अफजल टिवालेनं. मिळाली आहे मोठी विकेट आपण पाहताय. या ठिकाणी फलंदाज बाद होईल गणेश रसाळ. सलामीचे दोन्ही फलंदाज लवकर तंबूच्या आश्रयाला आलेत. ही रिक्स होती या धावेमध्ये कारण की अफजल टिवाले सारखा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि बरोबर त्याच्या हातामध्येच बॉल गेला होता. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सपशेल नाकाम ठरलाय तो गणेश रसाळ आणि तो मात्र बाद झालाय. आकाश मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर 4थ्या क्रमांकावरती लवकर बॅटिंग आली त्याच्या बाट्याला. मिडल ऑर्डरचा हा फलंदाज परंतु आता लवकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जावं लागतंय कारण की लवकर विकेट्स आल्या. एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स पाहायला मिळतात. मुझक्किर मौलाना काय जबरदस्त बॉलिंग करतात. हो इथे फुल टॉस बॉल होता कन्वर्ट करू शकले नाही आहेत. इतकी गती होती बॉलमध्ये आणि एस्टनच्या मागे तुम्ही पाहताय अभित खोत थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाले परंतु ॲडजस्ट केलं ते फ्लाइंग स्लीपमध्ये शॉर्ट फाईन लेगमध्ये शाईट त्या ठिकाणी होते. चांगली फील्डिंग पाहायला मिळाली आणि इथून पहिल्या क्रमांकाचं षटक समाप्त झालं आणि धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या अवघ्या 5. 2 बाद 5 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद बाद झालाय. गणेश देखील बाद झालेत. हर्षद खऱ्या अर्थानं त्याच्याकडे पाहिलं होतं की एक चांगले फटकेबाजी करेल आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळेल परंतु हर्षद पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर पद्धतीनं शॉट खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झाला.
आणि त्यानंतर मात्र मंगेश देखील सॉरी गणेश देखील आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आलेत. अफजल टिवाले गोलंदाजी मार्कवरती. दामट टीमचा यंगस्टर आहे, परंतु नाव लौकिक केलं याने देखील. बरीचशी चर्चा या नावाची देखील आहे आणि एक विशिष्ट शैली आहे या गोलंदाजाकडे. ज्यावेळी तो बॉलिंगसाठी येतो थोडंसं संभ्रमात पडतात फलंदाज, कारण की शैली वेगळी आहे, ती ॲक्शन वेगळी आहे त्यांची. परंतु त्या ॲक्शनने बॉल फेकत असताना त्यांच्याकडे गती देखील अप्रतिम आहे, त्यांचा टप्पा देखील अचूक आहे. आणि काल रजनी स्पर्धेमध्ये अफजल टिवाले यांनी 5 षटकार जर का लगातार आले तर 25,000चं कॅश प्राइज लावलं होतं. म्हणजे क्रिकेटवरती देखील किती प्रेम आहे या खेळाडूचं पहा. इथून बरोबर अगदी सोयीमधून धागा काढावा असा मात्र हा फटका काढलाय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे दाखल झालाय. चौकार. इवाच्या बाटमधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. इवा टॅलेंट आणि इवाच्या विरोधामध्ये इवाच मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे यंगस्टर वर्सेस यंगस्टरची लढाई. आणि त्याच्यामध्ये मात्र युवानं ती लढाई जिंकली. पहिल्या बॉलवरती चौकार आला. हो, बॅटची हलकीची कडा घेतली, बॉल अगदी गॅपमध्ये सरकलाय. फिल्डर त्या ठिकाणी अनस आपण पाहतो. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगलने धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 10 वरती. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. धोत्रे टीम बॅटिंग करते आहे. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये त्यांचे सुपुत्र युवा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता, परंतु एकच धाव इथून पाहायला मिळेल. रन इन बिटवीन विकेट थोडीशी फास्ट करावी लागेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची असेल तर पहिली धाव ही वेगानं कंप्लीट करावी लागेल. त्याचवेळी तुमची सेकंड धाव तिथून कंप्लीट होईल. परंतु सिंगलच धाव इतक्या स्लोवर पद्धतीनं घेतली, त्याच्यामुळे मात्र तिथून जर पाहायला गेलं तर एकच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11. हो, इथे देखील आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघालाय. डीपमधनं फिल्डर ओ फेकीत खराब फिल्डिंग. 7 त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तोपर्यंत आपण पाहत आहे 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. सेकंड पॉवर प्ले चालू आहे आणि अशा वेळी मात्र एक वाईडिश लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत, त्यानंतर एक लॉंग ऑनमध्ये आहेत आणि त्यानंतर एक डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. त्याचा फायदा घ्यावा लागेल, ती गॅप शोधावी लागेल. इथून व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्रानं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते 14 वरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो, इथून देखील आपण पाहतोय चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला. बॉलिंग मार्कवरती मुस्तकीन आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक युवा टॅलेंट. सगळीकडे युवांचा वर्ण आहे, सगळीकडे युवाला त्या ठिकाणी चान्स मिळतोय. इथून मात्र पहिला बॉल मुस्तकीन यांचा व्हाईट बॉल इथून पंच घोषित करतायत. एक्स्ट्राची धाव आली आहे. 15 धावा धाव फलकावरती आपण पाहताय.
आबिद एसनच्या मागे आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. बाडन बॉलचा कोणताही संपर्कच होत नाही आहे, तो संपर्क करणं गरजेचं राहील. इथून आकाशनं चांगली बॅटिंग करावी, फार गरजेचं आहे. मंगेश दादा पवार या ठिकाणी रजा घेत आहेत या स्पर्धेमधून, तात्पुरती रजा घेत आहेत. पुनश्च एकदा आपण पाहताय ते जॉईंट होतील. ऑन साईडला हा बॉल खेळून काढलाय, त्या ठिकाणी 7 पाहायला मिळतोय. चांगली फेकी 7ची, ज्या ॲक्शननं बॉल उचलला त्याच ॲक्शननं मात्र फेकी केली आणि तिथून मात्र एकच जाव इथून आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल एकानं 16वरती. 16 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. सन्माननीय राजेंद्रदादा वैखरे यांचं आगमन झालंय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. इथे आपण पाहता लीडिंग एज घेतली आहे आणि युवाने युवाला बाद केलाय, यंगस्टरने यंगस्टरला बाद केलाय. युवा इथून बाद होईल. आणखीन एक धक्का आणि आता आविष्कार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. मुख्य आयोजक या स्पर्धेचे बाकस 11 राजेंद्र दादा यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत आपण करूया. अफाट मेहनत स्पर्धेसाठी आणि वाकसमध्ये आम्हाला पहिल्यांदा राजेंद्र दादा यांनीच बोलवलं होतं. निशू जरी आमचे चांगले मित्र असतील तरी देखील राजेंद्र दादा यांनी आम्हाला पहिल्यांदा वाकसमध्ये बोलवलं होतं. धावसंख्या इथून आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 16वरती. 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिला दिवस आहे आज स्पर्धेचा, त्याच्यामुळे थोडासा इथे उशिराने आपण चाललो आहे. इथून देखील विकेटच पाहायला मिळते. मुस्तकीन जबरदस्त बॉलिंग करतात, डॉमिनेट करतायत. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमला आपण पाहत आहे. जी बॅटिंग लाईनअप त्यांची स्ट्रॉंग आहे ना, त्या बॅटिंग लाईनअपच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीची बॉलिंग चालू आहे आता 7-11 दामट टीमची, जबरदस्त बॉलिंग चालू आहे. प्रत्येक गोलंदाज कॉन्ट्रीब्युशन करतोय, प्रत्येक गोलंदाज चांगली बॉलिंग करतोय. जो खऱ्या त्यानं स्टार्ट चांगला मिळून दिला ना मुझक्कीर मौलाना यांनी, तो स्टार्ट आता कायम ठेवत असताना तो मोमेंटमच फार महत्त्वाचा असतो. जो मोमेंटम असतो पहिल्या षटकामध्ये, जिथे मात्र कमीत कमी धावा द्यायच्या असतात, विकेट्स मिळवायच्या असतात, ते काम मुझक्कीर मौलाना यांनी केलं. आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय ना, अफजल टिवालेनं देखील एक चौकाराचा मार जरूर खाल्ला, परंतु त्यानंतर तो अचूकता त्यांनी ते साधन केली, त्याने देखील विकेट्स मिळवल्या. आणि आता मात्र मुस्तकीन देखील चांगली बॅटिंग करतोय, चांगली बॉलिंग करतोय. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, रोशन. हॅट्रिक बॉल, फटका चांगला खेळलाय, परंतु एलिव्हेशन आहे का त्या ठिकाणी. 7 पकडले कॅच आणि पहिली हॅट्रिक इथून कंप्लीट करतोय तो गोलंदाज मुस्तकीन. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. आज संधी मिळाली आबिद 11 दामट टीममध्ये आणि त्या संधीचं सोनं केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 16. या षटकातील षटक समाप्त, सॉरी, एक बॉल बाकी आहे. पहिला बॉल वाईड होता, एक बॉल बाकी आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर लगातार 3 विकेट्स आल्या. मुस्तकीन जबरदस्त बॉलिंग करतात. आज चान्स मिळाला आणि त्या चांगला बॉल यावेळी टेक ऑफ केलं बॉलनं. पडल्यानंतर लगेच बॉलनं अगदी उचली घेत यष्टीरक्षकाचा वेध धरला. आबिद खोत एसनच्या मागे मात्र चांगली कामगिरी करतात. तिथून मात्र हा डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक मात्र तिथेच स्थिरावलाय, ते अगदी आपण पाहताय 16वरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3ही स्पेल अगदी इकॉनॉमिकल राहिलेत, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला विकेट्सच पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये मुझक्कीर मौलाना यांनी 5 धावा देत 1 विकेट्स इथून मात्र मिळवली. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर अफजल आले, अफजलने देखील आपण पाहताय 9 धावा खर्च केल्या, त्याला मात्र विकेट्स मिळाली नाही. आणि त्याच्यानंतर आलेला मुस्तकीन, त्यानं धावा खर्च केल्या त्या 2 आणि विकेट्स मिळवल्या त्या 3. पहिली विकेट हॅट्रिक वाकच चषक 2025 मध्ये जर कोणी मिळवली तर ती मुस्तकीन या गोलंदाजानं. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. ताबाई की स्माइल देखो, हल्की से स्माइल.
आज टीम अच्छा कर रही है. स्माइल A1 जोडी आहे. ओबी सेम टू सेम जुडवा आहे. आणि जिथे जिथे दामट टीम असते मग तिथे ते सपोर्ट करण्यासाठी असतात, परंतु त्यांना चेअर लागतेच आणि ते घेतातच, मग ती स्पर्धा कुठेही असो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16 वरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि आता फायनली गोलंदाजी मार्कवरती आज जाणं खऱ्या अर्थानं ही टीम 7 गोलंदाजी मार्कवरती 7. हो 7चा पहिलाच बॉल खराब. पंचांनी लगेच नोचा इशारा दिलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. आकाशच्या बाटमधून चौकार. हा मोमेंटम हवा होता आणि तो आता मिळेल का, कारण की नो बॉलवरती चौकार आलाय म्हणजे एकंदरीत 5 धावा या धाव फलकावरती ऍड होतील आणि या चौकाराची नितांत गरज होती. नितांत गरज होती. तो चौकार आला आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता मात्र 21 वरती. 21 धावा धाव फलकावरती आता इथून आपल्याला पाहायला मिळतील. मॅच बॉल पाठवा लगेच. 21 धावा धाव फलकावरती. एक खराब बॉल टाकला साधनं आणि त्याच्यावरती चौकार पाहायला मिळतोय. 7 जे पहिले षटक हाताळत असतो किंवा दुसरं जे पॉवर प्लेचं षटक, परंतु आज जर पाहायला गेलं तर चौथ्या षटकासाठी आला आणि त्याच्यावरती पहिलाच बॉलवरती आक्रमण चढवलं आकाशनं आणि तिथून मात्र बॉल द्या दुसरा. मॅच बॉल नाही आहे तर दुसरा बॉल द्या. चला मॅच चालू करा. मॅच थांबू नका. वेळ कमी आहे. संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. वाकस 11 वाकस ट्रॉफी 2025. हो चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिला आहे. अगदी आपण पाहताय कमबॅक. फ्रीडच्या बॉलवरती कोणतीही धाव मात्र मिळत नाहीये. फ्रीडचा बॉल होता, संधी होती, इथून मोठा फटका येईल असं वाटलं होतं सगळ्यांना. स्क्वॉड देखील थोडासा खुश होता की आता फ्रीडचा बॉल आहे, परंतु तो डॉट बॉल आलाय. हो फुड्यामध्ये टाकला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आलेत. पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट आकाशला इथून परतावं लागतंय. शोल्डर इंजर्ड आहे तरी देखील आपण पाहताय क्रिकेटचं वेड आहे आणि ते क्रिकेटचं वेड खऱ्या अर्थानं सातत्यानं मैदानावरती खेचून आणत असतं आणि ते एफर्ट्स पाहायला मिळाले. पाठीमागे जात असताना आपला वेट बॅलन्स करत असताना तो कॅच कॅरी केला आणि आणखीन एक फलंदाज आकाशला इथून परतावं लागतंय. एक आशेचं किरण आपण पाहताय. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमचं मैदानाच्या आतमध्ये होतं. जोपर्यंत आकाश मैदानावरती होता ना तोपर्यंत धोत्रे टीमला माहीत होतं की एक चांगली धावसंख्या जरूर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल, परंतु इथून त्याच्यावरती दबाव झाला होता. मोठे स्ट्रोक त्याला मारायचेच होते, कारण की 40+ धावा जरी धावफलकावरती आल्या तरी त्याच्यासाठी आम्ही फाईट करू. आमचे गोलंदाज त्या धावसंख्येसाठी फाईट करतील आणि त्याच्याकडे वाटचाल करत असताना तो त्याचा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तो बाद झालाय. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच फील्डिंग सेट करून घ्या. लेफ्टी बॅटर आला त्याच्यासाठी वेगळी फील्डिंग आता मात्र सेट करावी लागते आणि त्यासाठी मात्र तो टायमिंग मॅच बॉल आलाय, तो मॅच बॉल घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21. 21 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकातील आतापर्यंत 2 बॉल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहायला मिळते स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमची. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. आता मयूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे ज्यांच्या नावानं ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते, त्यांचे सुपुत्र मयूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. छोटे आहेत दोनही बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि विकेट हॅट्रिक इथून मात्र संपादित करेल का 7. हो चांगला बॉल बरोबर यॉर्करच टाकलाय. प्रत्युत्तरच नाहीये मयूरकडे. छोटा आहे, थोडासा वेळ घेतला जाईल त्याच्या माध्यमातून.
कारण की भरपूर कमी वेळामध्ये अशी यंगस्टरला संधी मिळते. हो, इथे देखील एज लागली आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद. मयूरला देखील परतावं लागतंय. इथून जर पाहायला गेलं तर अगदी 9 विकेट्स. 8 विकेट्स आल्यात स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमच्या. आणखीन एक मयूर बॅटिंगसाठी दाखल. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत 5 बॉल झालेत. 5 बॉलमध्ये 3 विकेट्स मिळवल्या. साधनं एक खराब बॉल, त्याच्यावरती तो चौकार, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि त्यानंतर 3 विकेट्स. आता शेवटचा बॉल या षटकातील. मयूर आलाय बॅटिंग करण्यासाठी. आणखीन एक मयूर. मयूरचा हा फटका समोरच उभा राहिलाय आणि मात्र पंचांनी देखील बोट उंच केलाय. लेग वे फोरच्या साह्यानं LBW फलंदाज मयूर OUT आउट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 21. विकेट्स आल्या त्या अगदी आपण पाहताय 9 विकेट्स आणि शेवटचा विकेट असेल. शेवटचे 2 फलंदाज मैदानावरती असतील. ऑल आउट आपल्याला पाहायला मिळेल का? तो पहिला ऑल आउट देखील असेल वाकस 11 वाकस टीमचा चषकामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमनं धावा बनवल्यात 22 आणि 23 धावसंख्येची आवश्यकता आहे.
चला टार्गेट 30 बॉलमध्ये जर पाहायला गेलं ना तर माफक टार्गेट आहे 23, परंतु अशाच मॅचेस आपल्याला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. कमी धावसंख्येच्या मॅचेस आहेत ना तर शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज हर्षद, स्वर्गीय मंगेश 11 या नावानं ती टीम खेळती आणि त्यांचे चिरंजीव आता गोलंदाजी मार्कवरती इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतील. हर्षद गोलंदाजी मार्कवरती आहेत. 30 मध्ये बचाव करायचा आहे ते 23 धावसंख्येचा. ओ बाची कडा आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. अभित खोत पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय. 7-11 धाम टीमला. अभित खोत आक्रमक फलंदाज पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय बाद होतोय. 23 धावा हव्या होत्या. लवकर मॅच फिनिश करायच्या उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मात्र बाद. आणि आता मैदानाच्या आतमध्ये सात सिद्दीकी आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय हर्षद उर्फ बुमरा सारखाच त्यानं बॉल टाकलाय. समोर टाकला होता. समोरून जो टेक ऑफ झाला बॉल त्याची एज घेतल्यानंतर बरोबर एसटी रक्षक त्या ठिकाणी गणेश रसाल यांच्या हातामध्ये आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाजीतून मात्र परत पाठवला. जरी धावा कमी वाटत असतील ना, जर विकेट्स आल्या ना, तो दबाव जर का ठेवला ना तर या धावा देखील अगदी आपण पाहताय 23 धावा देखील अगदी मोठ्या वाटतील. परंतु तशी गोलंदाजी आता चांगली करावी लागेल. 7 आलाय बॅटिंगसाठी, त्याच्यासाठी थोडीशी प्लेसमेंट फिल्डिंगची थोडीशी चेंज असेल. बुमराचा यॉर्कर पाहायचा आहे. एक बुमरा जो दामट टीम मध्ये आशिष, त्याचा यॉर्कर फेस करणं म्हणजे कठीणच आहे. बरोबर दांडी सोडवतो. आणि आता मात्र धोत्रे टीमचा हा बुमरा इथून कशा प्रकारे बॉलिंग करेल ते देखील पाहावं लागेल. समोर आपण पाहताय विपक्ष टीमचा कॅप्टनच आलाय. 7 ऑन स्ट्राईक आहे. ओ फटका, मिस टायमिंग, कॅच ड्रॉप. काय बॉल टाकला होता जबरदस्त. परंतु इथे जर पाहायला गेलं ना तर आज बरेचसे खेळाडू नाही आहेत. त्याच्यामुळं कदाचित नवनवीन प्लेयर्सला संधी मिळाली. परंतु संधी ज्यावेळी मिळते ना त्या संधीचं सोनं करायचं असतं. मग आता जर तुम्ही चांगली फील्डिंग केली असते ना तर पुढच्या वेळी तुमचा विचार टीमनं जरूर केला असता. कारण की जेवढे महत्त्वाचे फलंदाज, जेवढे महत्त्वाचे बॉलर असतात ना तेवढेच महत्त्वाचे टीममध्ये फिल्डर देखील असतात. मग तुम्हाला काही वेळी फिल्डिंगसाठी खास ते स्थान दिलं जातं. इथे मात्र मिस टायमिंग. अफजल टिवाले इथून मात्र बाद. दीपकनं पकडली एक कॅच. आणखीन एक धक्का. 7-11 दामट टीमला त्या धक्क्यातून सावरत होती आणि मात्र आणखीन एक दुसरा धक्का. 7ला जीवदान मिळालं आणि त्यानंतर मात्र अफजल आला स्ट्राईकवरती आणि त्यानं मात्र ते सोपा झेल काढून दिला अफजल. हो आणखीन एक चांगला बॉल शॉप करण्याच्या नादामध्ये डायरेक्ट हिटचा चान्स. हो हुकलाय बॉल, आता तो निसटलाय आणि इथून मात्र आता दुसरी धाव मिळेल का. मुझक्कीर मौलाना सॅकिंग एंडवरती पोहोचलेत. लक्ष नव्हतं परंतु 7नं कॉल केला आणि मात्र अगदी आपण पाहतात 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती आहेत. विकेट्स आल्या 2. दबाव इथून देखील चालू आहे. 30 मध्ये 23 जरी असतील ना तरी आम्ही विपक्ष टीमला त्या 23 धावेसाठी देखील संघर्ष करावा लावू अशी बॉलिंग चालू आहे. हो फुलटॉसच टाकलाय. संधी दिली आहे. बरोबर शॉट बॅकवर्ड पॉईंट मधून बॉल काढला. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. मिळतील 4 धावा. हर्षद जा जरा बॉल द्या. चौकारानं धावसंख्या जरूर इथून आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा धाव फलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. सात धावा धाव फलक्यावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. बनवायचे 23. विकेट्स आल्या 2. अभित खोत बाद झाले आणि तदनंतर आपण पाहताय अफजल टिवाले देखील बाद झालेत. आणि आता मात्र 7 सिद्दीकी आणि मुझक्कीर मौलाना हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. ऑर्गनाइज कमिटी आपण थोडंसं बाउंड्री लाईनवरती लक्ष द्या.
एकाच ठिकाणी बसू नका, एकत्रित नका बसू, वेगवेगळ्या ठिकाणी बसा, म्हणजे जेणेकरून तो प्रत्येक बॉल आतमध्ये येईल. आणि फास्ट करा, जास्त वेळ नका घेऊ. 5 ओव्हरच्या मॅच आहेत. KTC लाईव्ह या ठिकाणी कव्हर करते या स्पर्धेला. निशू बागडे आपण पाहताय ऑन. प्रथमेशजी कांबरी. ओ फटका आणखीन एक चांगला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, डीप एक्स्ट्रा कव्हर, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी आपण पाहता 11 वरती, बनवायच्या 23 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 11. दबाव बनवला होता हर्षदनं आपण पाहताय, परंतु तो एक फुलटॉस आला. तिथे मात्र मुझक्कीर मौलाना यांनी हात खुले केले आणि त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला, बरोबर फ्रंट फुटला आले होते आणि त्यानंतर मात्र तो ड्राईव्हचा फटका, तिथे देखील चौकारच पाहायला मिळाला. मुझक्कीर मौलाना हे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना तर बरोबर अगदी मेरिटनुसार क्रिकेट खेळणारे फलंदाज आहेत. एक्स्ट्रा फालतूचा कोणताही शॉट त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी बरोबर बॉलला पिक करत असतात, गोलंदाजीचे व्हेरिएशन ओळखत असतात, त्या रीड केल्यानंतरच मात्र ते स्ट्रोक खेळत असतात. लेग साईडचा बॉल बरोबर लेग साईडला, ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला, ही अशी तंत्रशुद्ध बॅटिंग खऱ्या अर्थाने त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु आता सॅकिंग एंडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सात सिद्दीकी आणि गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक हर्षद आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. सेकंड हर्षद. आणखीन एक चांगला गोलंदाज, आणखीन एक ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमचा आपण पाहणार आहोत. या हर्षदनं देखील बरेचसे कारनामे केलेत. तो हर्षद गोलंदाजी मार्कवरती. हो, चांगला बॉल, गतिमान. बघा हर्षद अगदी जर पाहायला गेलं ना तर एक 7-8 पावलांवरती रनअप आहे त्याचा. आणि अगदी रनअपवरून ज्यावेळी तो निघतो ना तर असं वाटतं की किती स्लो पद्धतीनं चेंडू येतील, परंतु त्याची जी ॲक्शन आहे बॉलिंग टाकण्याची ती वेगळी आहे. आणि तो बॉल जसा डिलिव्हर्ड होतो ना अगदी वेगानं सप करून अंगावरती येत असतो आणि तसेच बॉल मात्र तो डिलिव्हर्ड करत असतो. हो, खराब बॉल. पंचांनी नोचा इशारा दिलाय. बॉल डीप मध्ये चाललाय, फिल्डर पोहोचलेत. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 9+2, 14 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. संधी आहे आता पुन्हा एकदा. धाबा तुमच्याकडे बचाव करण्यासाठी कमी आहेत. तुम्ही खराब बॉल इथून टाकूच शकत नाही. ओ, बाहेर जाणारा बॉल कट करायचं होतं. फ्रीडचा बॉलवरती धाव आली नाहीये. एक खराब बॉल पाहायला मिळाला हर्षदच्या माध्यमातून. तिथं तर खऱ्या अर्थानं हो स्विच हिट करायचं होतं. तो टायमिंग जुळालं नाही. 15 धावा धावफलकावरती आल्यात. हो, फुल टॉसच टाकलाय. फुलटॉसनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 16 वरती. हो, चॉप केलाय. काय फटका आहे. बरोबर वाईड यॉर्कर होता, त्याला पीक केलं. बॅट बरोबर समोर आणली आणि बॅटचा अगदी आतली कडा घेऊन पाठीमागे बॉल निघालाय. 2 फ्लाइंग स्लिप पाहत राहिले. यष्टीरक्षक देखील पाहत राहिले. लॉंग स्टॉपला चौकार आला आणि सनीनं काय बॉल पाठवला आतमध्ये, वाटच पाहत होता. मगाशी बॅटिंग नाही भेटली, आता आला बॉल, दिला दणका. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वरती. ऑन साईडला बॉल खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा दूर राहिलेत. तोपर्यंत एक धाबेतून कंप्लीट. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले. 21 धावा आता बनवायचे त्या अवघ्या 2. 18 बॉलमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. चला, दुर्बा 11 सावले टीम आपला कॅप्टन आणि आपला स्क्वॉड घेऊन रेडी राहा. रेडीच आहेत. थोडंसं वॉर्मअप देखील करा, थोडंसं बॉडी स्ट्रेच करा, कारण की बराच वेळ तुम्ही आराम केलाय. त्यामुळे एकदाच मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागतं.
थोडंसं स्ट्रेच झाल्यानंतर वॉर्मअप केल्यानंतर शरीर फ्री होतं आणि हो. रोशन हो, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. मॅच माहिती आहे जवळ आहे, क्लोज आहे. कधी खऱ्या अर्थानं मॅच आम्ही जिंकू शकतो. त्याच वेळी मात्र साथ देखील थोडासा वेळ घेतोय. साथ वेळ घेऊ नका. हो, फुलटॉस बॉल पुन्हा एकदा कट केलाय, शपलाही दाखवली आहे आणि इथून मात्र चौकारानं मॅच फिनिश केली आहे ती साधनं. आणि इथून मॅच जिंकले 7-11 दामट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लेग टीम, स्वर्गीय मंगेश इलेवन धोत्रे. चांगला खेळ पाहायला मिळाला. आज बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु इथे लॉट्समध्ये नाव असल्या कारणानं ते खेळण्यासाठी आले. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया 7-11 दामतला देखील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं बॉलिंग करत असताना 4 विकेट्स मिळवल्या आणि 5 धावा दिल्या आणि बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या अगदी आपण पाहताय त्या म्हणजे अगदी 12. तो 7 ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. बंटी माळी यांच्या शुभासे